आज आहे 14 एप्रिल. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आमच्या लग्नाला आज 13 वर्ष कंप्लीट झाले आणि त्याचबरोबर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. तर 14 एप्रिल म्हटल्यावर सगळ्यांच्या लक्षात येतच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. नमस्कार, श्री गुरुदेव. कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. खूप दिवसांनंतर मी आज मोठा व्हिडिओ बनवत आहे, ब्लॉग बनवत आहे. तर शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करतच आहे. त्याचबरोबर मी मोठे व्हिडिओ पण अपलोड करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत चला. आणि इथं मला पडलेला आहे प्रश्न, जो मला रोजच पडतो सकाळ आणि संध्याकाळ. तर तो म्हणजे भाजी काय करायची. आणि मी फ्रीजमध्ये शोधत होते भरपूर वेळ. त्यानंतर मग मला शिमला मिरची आठवली. तर म्हटलं चला आज शिमलाच बनवूया. टोमॅटो, बटाटो आणि शिमला वगैरे धुवून घेतले. त्यानंतर मुलं इथं माझ्याशी गप्पा मारत होते किचनमध्ये. माहीत नाही री तुम्हाला काय विचारत होती. तर त्यांच्याशीच मी गप्पा मारत मग मी भाज्या कट करत होते. आणि बोलता बोलता आमच्या लग्नाला आज 13 वर्ष कंप्लीट झाले. लक्षात पण आलं नाही की 13 वर्ष कंप्लीट झालेत, असं वाटतसुद्धा नाही आम्हाला. आमच्या दोघांकडं बघून पण आम्हाला वाटत नाही की आम्ही एकमेकांबरोबर 13 वर्ष राहिलो असेल. भांडत झगडत आमच्या लग्नाला आज 13 वर्ष कंप्लीट झाले. भांडणं कोणाचे होत नाही, प्रत्येकाचे होतात. नातं आलं, नवरा बायकोचं नातं आलं की भांडणं वगैरे होतातच. थोड्याफार तक्रारी प्रत्येकाच्या असतात. काही ना काही मतभेद वगैरे होत असतात. मनभेद नाही पण मतभेद वगैरे प्रत्येकाचे होतात. प्रत्येक घरात ते असतंच, ते होतच असतं. कोणाचं होत नाही. आमचंही होतं, तुमचंही होत असेल. आणि ते मी म्हणते झालंही पाहिजे, कारण त्याशिवाय नात्याला गोडवा पण येत नाही. कारण जेवढं नात्यामध्ये भांडणं वगैरे वाढतात तेवढं ते नातं अगदी घट्ट होत चालतं. अगदी त्यामध्ये प्रेम वाढत चालतं. पूर्वीचे लोक उगाचच नाही सांगत की ज्या नात्यामध्ये भांडण नाही तर ते नातं घट्ट आलं कसलं, प्रेमाचं नातं आलं कसलं. ज्या नात्यामध्ये जास्त भांडण वगैरे असेल तर ते नातं जास्त टिकतं असं मला तरी वाटतं. आणि आम्ही तरी असं म्हणजे भांडत असतो नेहमी आणि लगेच गोडही होत असतो. कारण नवरा बायको आहे तो थोडंसं जुळवून तर घ्यायलाच पाहिजे. एकाने नाही एकाने माघार घ्यायलाच पाहिजे. तसं मीही किंवा तेही, आम्ही दोघांतून एकजण माघार घेत असतो. कितीही भांडलो भलेही, पण थोड्या वेळानंतर आम्ही लगेच गोड होत असतो. तर असेच भांडत झगडत आमचे आज 13 वर्ष झाले. आणि आमची मुलंही आज जवळजवळ म्हणजे माझ्या उंचीच्या बरोबरीत माझी मुलगी लागते. तर 13 वर्ष असं वाटत पण नाही की झाले असतील 13 वर्ष कंप्लीट. आणि खरंच 13 वर्ष कंप्लीट झाले. हॅपी आहोत. आमच्याही म्हणजे मॅरिड लाईफमध्ये आम्ही काही इतकं पण नाराज नाही की आमच्या आयुष्यावर किंवा आमच्या याच्यावरती. खुश आहोत दोघं पण. भांडणं वगैरे होतात, भांडणं करतो, त्यानंतर पुन्हा जुळवून घेतो, आनंदी राहतो. थोड्याफार गोष्टी येतातच. आणि फौजी म्हटलं की थोडासा म्हणजे दुरावा येतोच. लांब राहावं लागतं, फक्त मनातून प्रेम ठेवावं लागतं. अर्धं आयुष्य आमचं वाट बघण्यातच जातं. कारण फौजी आले, फौजी म्हटलं की मग हे सगळं आलंच. आणि ते सगळं सहन करावं लागतं एकट्या फौजी पत्नीने. कारण तिने नाही सहन करायचं तर मग कोण समजून घेणार. तिला एकटीला मुलं वगैरे सगळं सांभाळून सगळं बघावं लागतं, घर बघावं लागतं. आणि मी ही सगळी जबाबदारी पार पाडते. कारण फौजी लांब असतात आणि तेही आपल्याचसाठी लांब असतात. कारण आपल्या देशाची सेवा ते करतात. या गोष्टीचा मला खूप सारा गर्व आहे, अभिमान आहे. आणि मी स्वतःचं सौभाग्य समजते की मी फौजी पत्नी आहे. त्या गोष्टीचा मला तर आनंद आहेच. प्रत्येक फौजी पत्नीला हा आनंद असायलाच हवा. मलाही आहे. आणि त्याच गोष्टीमुळे मग मी एवढ्या दिवस फौजीपासून लांब राहू शकते. 7-7, 8-8 महिने आम्ही कधी लांब राहिलेलो आहे एकमेकांपासून. फक्त फोनवरती बोलणं होत असतं. खूपदा फक्त फोनवर बोलूनच आम्हाला म्हणजे राहावं लागतं. आणि अक्षरशः कधी तर फोनवर पण बोलणं होत नाही. काही वेळेला अशी वेळ आलेली आहे की अक्षरशः आम्ही म्हणजे 15 ते 20-20 दिवससुद्धा आमचं बोलणं एकमेकांशी झालेलं नाही आहे. असे पण दिवस आम्ही काढलेले आहेत. पण मग कधी थोडंफार समजून घ्यावंच लागतं. कारण फौजी म्हटलं की हे सगळं येणारच. हे सगळ्या गोष्टीचा अगोदर जरी अनुभव नव्हता, पण मग सगळं जेव्हा अनुभवायला लागतो तर त्यावेळेस माणूस सगळं सहन करायला शिकतो. तसंच मी पण सहन करायला शिकले, सगळं ॲडजस्ट करायला शिकले, एकटीने घर सांभाळायला शिकले, मुलं सांभाळायला शिकले. माहीत नाही माझ्यात एवढी शक्ती आली कुठून, पण आज तरी मला वाटते की खरंच मी स्ट्रॉंग झाले. आणि एकटी मी घर, मुलं सगळं सांभाळू शकते, मुलांचं सगळं बघू शकते. बाहेर जाणं येणं सगळं मी एकटीने करू शकते. मलाही आनंद आहे या गोष्टीचा. आणि आहे तर आपल्या वाट्याला आलेलं आहे, याचं सौभाग्य मानून आपण ते करत राहणं. चांगल्या गोष्टी आहेत, हे काही वाईट नाही. त्यामुळं मी पण ते करतेच. मलाही छान वाटतं. आणि आता सवय झाली, मेन म्हणजे सवय झाली.
कारण सवय करून घेतली कुठल्याही गोष्टीची की मग जास्त त्याचं वाईट वाटत नाही किंवा मग जास्त त्याचा त्रासही होत नाही. सवय करून घेणं गरजेचं असतं. तर मलाही सवय झालेली आहे आणि प्रत्येक फौजी पत्नी इतकी तर स्ट्रॉंग असते की तिला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावीच लागते आणि तिने सगळं मनाने स्ट्रॉंग बनणं गरजेचं असतं. कारण तिला एवढ्या दिवस आपल्या स्वतःच्या नवऱ्यापासून लांब राहावं लागतं. कारण इतर बायकांचं मी बघते की दिवसभर जरी नवरा बाहेर गेला तरी संध्याकाळी त्यांचा जीव कासावीस होतो की नवरा कधी येईल. आणि आम्हाला माहीत आहे नवरा 4 महिने ड्युटीवर जातो की 5 महिने जातो की 6 महिने जातो. आत्ता सुट्टीवरती आलेत, ही सुट्टी संपल्यावर ते माहीत नाही किती दिवसांनंतर किती महिन्यांनंतर घरी येतील. हे सगळं माहीत असतानाही पुन्हा अगदी आनंदाने त्यांना म्हणजे निरोप द्यावा लागतो आणि त्यांच्या पाठीमागे पुन्हा मग सगळं कुटुंब घरदार सगळं व्यवस्थित सांभाळावं लागतं. तर असंच आहे आमचा 13 वर्षाचा प्रवास. खूप साऱ्या आठवणी आहेत. असं फक्त बोलायला सोपं जातं की बोलता बोलता 13 वर्ष झालेत. ते प्रत्येकाचं प्रत्येकाला माहीत असतं हे 13 वर्षांचा काळ किती अवघड होता आणि किती अगदी खडतर होता. खूप सारे प्रयत्न करावे लागतात, खूप सारे कॉम्प्रोमाइज करावं लागतं, खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. तेव्हा कुठं एवढे दिवस संपतात. आणि आमचंही तसंच झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. तेव्हा कुठे आम्ही आयुष्याचे 13 वर्ष एकमेकांसोबत काढलेले आहेत. छान वाटतं आता तर काय म्हणजे थोड्या दिवसात तर येतील सोबत, तर सोबत राहू. तर चला, माझा बाकीचा स्वयंपाक झालेला आहे, पोळ्या वगैरे झालेल्या आहे, खूप झाली बडबड. त्यानंतर मग आता ॲनिव्हर्सरीचं बाकी स्पेशल तर काही नाही. मग म्हटलं चला थोडीशी खीर तर बनवू. रितूचं चाललं होतं केक आणायचा, तर तिच्या पप्पाला पण तिने सांगितलं होतं की पप्पा केक आणायचा. तर पप्पा बोलले घेऊन या, पण माझाच मूड नव्हता कारण फौजी घरी नाहीत म्हणून. तर मग म्हटलं चला जाऊ द्या, खीरच बनवूया. तर मी तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं खोबरं वगैरे टाकले आणि बदाम मी भिजत घातले होते कारण माझा मिक्सर खराब झालेलं आहे. तर म्हटलं थोडंसं बदाम कुटूनच घेऊ. मी अशाच पद्धतीने खीर बनवते. ते बदाम पण त्यामध्ये टाकलेत आणि तांदूळ भिजत ठेवले होते, तर ते तांदूळ त्यामध्ये टाकलेले आणि इथं दूध घेतलेले आहे मी जवळजवळ अर्धा लिटरला वरती मी दूध घेतलेले. ते दूध पण मी त्यामध्येच टाकणार आहे. आणि तिघांना म्हणजे आम्हाला तिघांना पण खीर आवडते, तर त्यामुळं मग शक्यतो तर मी गोडधोड काही बनवायचं असलं तर मग मी खीरच निवडते. आवडतेही आणि पटकन जमते पण, तर त्यामुळं मग मी खीरच बनवते. तर इथं खीर माझी जवळजवळ पूर्ण रेडी झालेली आहे. त्यामध्ये पूर्ण दूध वगैरे ओतलेलं आहे. तुम्हाला खिरीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला तर खीर प्रचंड आवडते, प्रजूला पण आवडते, मला पण आवडते. त्यानंतर मग मी लगेच भांडे वगैरे घासून घेतले कारण जास्त मी भांडे होऊच देत नाही. 2-4 भांडे जेवढे पण झाले माझ्या हाताला दिसतील लागतील तेवढे भांडे मी लगेच घासून घेत असते. कारण ढिगभर भांडे झाले की मला खूप कंटाळा येतो आणि आळसही येतो, टेन्शन येतं. तर त्यामुळे मी जेवढे भांडे होतील तेवढे लगेच घासून घेत असते. त्यानंतर मग खिरीमध्ये मी साखर टाकलेली आहे आणि खीर जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकट पण नाही, अशी आम्हाला आवडते. त्यानंतर खीर इथं रेडी झालेली. आता फक्त 5-6 मिनटं तिला उकळू द्यायची. त्यानंतर मग खीर रेडी झाली आणि खिरीचा व्हिडिओ काढायच्या नादामध्ये माझा मोबाईल पण पडता पडता वाचला. तर खीर तर झाली रेडी आणि उकळू देते थोडा वेळ. त्यानंतर एवढं मोठं घर आहे तर मुलांना किचनमध्येच अभ्यास करायला आवडतो. माझी दोघीही मुलं, दोघांचाही बुक्स वगैरे किचनमध्येच असतात. कारण माझ्या स्वयंपाकाची वेळ आणि त्यांच्या अभ्यासाची वेळ एकच असते, तर ते किचनमध्येच येतात. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता खीर किती छान घट्ट अशी रेडी झालेली आहे. अगदी अर्धी वाटीच तांदूळ घेतले होते. खूप सारी बासुंदीसारखी खीर रेडी झालेली आहे. तुम्हाला जर खिरीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुन्हा प्रॉपर एखाद्या वेळेस व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्यानंतर जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे आवरले आणि माझं डेलीचं रुटीन ते म्हणजे फेसवॉश करणं. कारण थंड पाण्याने चेहरा धुतला की मला छान झोप लागते आणि ती सवय झालेली आहे. तर त्यामुळं रोजचं माझा म्हणजे चेहरा धुतल्याशिवाय मला झोप येत नाही, अशी सवय झालेली. त्यानंतर मग पिगमेंटेशनची मी क्रीम वगैरे लावते कारण माझ्या चेहऱ्यावर मागे खूप सारं पिगमेंटेशन झालं होतं. तर मी अशीच ऑनलाईन ऑर्डर केलेली पिगमेंटेशनची क्रीम आहे ती लावते. त्यानंतर मग जेव्हापासून मी गाडीवरून पडले तेव्हापासून माझी ही सिप्लाडिन क्रीम लावायचं पण एक रुटीनच झालेलं आहे, तर ती पण मी रोज लावते टागावर. त्यानंतर मग झोप. हॅलो, नमस्कार, श्री गुरुदेव. कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. संध्याकाळचे 10:30 झालेले आणि अजून आम्ही झोपलो नाही आहे. झालीच आहे झोपायची तयारी. गरम तर खूप होतं आहे आणि आज आहे 14 एप्रिल. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्याचबरोबर आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि बोलता बोलता 13 वर्ष कसे झाले कळलं पण नाही.
अगदी सहज एवढे दिवस निघून जातात लक्षात पण येत नाही. आणि आज आमच्या लग्नाला 13 वर्ष झालेले, पण सेलिब्रेशन वगैरे आज काहीच केलं नाही, कारण फौजींना सुट्टी नाही, ते ड्युटीवर आहे. आणि ऋतूचं चाललं होतं केक वगैरे आणायचा, पण मग म्हटलं नाही, माझा म्हणजे मूड नव्हता केक वगैरे आणायचा, काही सेलिब्रेशन करायचं, कारण त्यांना सुट्टी असली की मग सगळं सेलिब्रेशन वगैरे होतं, आणि ते घरी नसले की कशालाच मूड नसतो. तर त्यामुळं केक वगैरे काहीच आणला नाही, ना सेलिब्रेशन ना काही. असाच आमचा आजचा दिवस होता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.